सर्वसाधारण 39 ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती कंधार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही प्रॉपर कंधार आणि ग्रामीण भाग आहे या ठिकाणी 39 ठिकाणी हा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। 14 तारखेला साधारणतः प्रॉपर कंधार आणि मानसपुरी येथील 12 आणि 5 येथील तसे 13 मंडळांचं 14 तारखेला मिरवणूक असते आणि उर्वरित कालामध्ये 15 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 37 ठिकाणं जी काय आहे त्या ठिकाणी मिरवणुका चालतात। तात्काळ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि संबंधित मंडळांनी आम्ही या वर्षीपासून डीजे बंद करत आहोत अशी घोषणा केली। ही माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पर्यंत पोहोचल्यानंतर साहेबांनी स्वतः कौतुक म्हणून आपल्या मंडळांना नांदेड येथे बोलावून घेऊन त्यांचा जाहीर सत्कार स्वतः तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते घडवून आणला आणि तेव्हापासून नांदेडमध्ये जी सुरुवात झालेली आहे डीजे मुक्त डॉजे मुक्त सण उत्सव साजरे करण्याची ती परंपरा अविरतपणे पुढे चालू आहे। या दरम्यानच्या काळात गणेशोत्सव वळवस नंतरच्या काळात दुर्गा उत्सव नवरात्र शिवजयंती उत्सव सेवालाल महाराज जयंती माता रमाई जयंती उत्सव या सर्व कार्यक्रमांच्या दरम्यान आपण हा संकल्प यशस्वी आपल्या उपविभागीय अधिकारी आदरणीय अनन्या रेड्डी मॅडम, पोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप मॅडम, PRL जाधव साहेब, BDO महेश पाटील साहेब, मंचावरील सर्व अधिकारीगण, समोर उपस्थित पोलीस पाटील आणि ज्या मंडळासाठी आणि ज्या लोकांसाठी आयोजित केलं आहे असे सर्व समोर उपस्थित ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, बंधू भगिनी, 2 वर्षामध्ये आपण या तालुक्यामध्ये 3D मुक्त असं वातावरणामध्ये सर्व जयंत्या साजऱ्या करतो। 3D मध्ये आपल्याला माहित आहे की डीजे मुक्त आहे, दारू मुक्त आहे आणि धिंगाणा मुक्त आहे। अशा 3D मुक्त केल्यामुळं 2024 मध्ये केवळ रुई या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। मागच्या वर्षी कुठल्याही प्रकारे कुठली अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली नाही। 14 एप्रिल या दिवशी आपल्याकडं 13 मिरवणुका निघतात आणि 14 ते 30च्या दरम्यान विविध ग्रामीण भागामध्ये 20 असे एकूण ज्या मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये कुठलीही मागच्या वर्षी अडचण आली नाही। ते केवळ फक्त आपण ठरवल्यामुळे झालेलं आहे आणि आपल्या कंधारची संस्कृती तशी चांगलीच आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं हा सण व्यवस्थित साजरा होणार आहे। फक्त या ठिकाणी जे विविध विभाग आहेत त्यांना सूचना आहे की आपण लाईटच्या बाबतीत दक्षता घेणं आवश्यक आहे। ज्या ज्या ठिकाणी मिरवणुका आहेत त्या मिरवणूक मार्गावर कुठल्याही प्रकारचे काही लोंबणाऱ्या तारा असतील किंवा पोलच्या काही अडचणी असतील तर ते आपण दूर केल्या पाहिजे। नगरपालिकेच्या बाबतीत काही डागडुजी असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल किंवा काही ठिकाणी अत्यावश्यक टँकर ठेवण्याची जी व्यवस्था आहे ती आपण त्या ठिकाणी अपेक्षित आहे करणं। BNCचा रोड ज्या ठिकाणी आहे त्यांनी रोडवर जर काही खड्डे असतील किंवा काही अडथळे अतिक्रमण झालेलं असेल तर ते त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे आणि हे जर केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची यावरची अडचण येणार नाही। मॅडम आत्ताच विचारत होत्या की आपल्या इथं काही सेन्सिटिव्हिटी आहे का, तर मॅडमला मी निश्चितपणे सांगितलं, मी मॅडमला बोललोय पण ते आता मॅडम आपल्या त्या कालावधीमध्ये आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपल्यावर जबाबदारी आहे की ते त्यांना जी मी गॅरंटी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण याही वर्षी आपण त्याप्रमाणे कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 14 एप्रिलला नगरपालिकेला मी आवाहन केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की मागच्या वर्षी आपण 24/7 वाचनाचं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि जवळपास 23 लोकांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता। तर याही वरती विद्यार्थी असतील किंवा
ज्येष्ठ नागरिक ज्यांना कुणाला भाग घ्यायचा त्यांनी नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये आपलं सहभाग नोंदवावा आणि त्या ठिकाणी वाचनाचा उपक्रम त्या ठिकाणी राबवावा असंही या ठिकाणी आवाहन करतो. पुढील येणाऱ्या 14 एप्रिलच्या महोत्सवासाठी मी सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. गड्यामध्ये आणखी जयंतीच्या काळात उचललं होतं, आवाहन केलं होतं की आपण एक आगळा वेगळा संकल्प घेऊन ही भीम जयंती साजरी करूया. त्यासाठी तालुका दंडाधिकारी तहसीलदार कंधार यांची